या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। ओंकार, आपण पाहतोय एसटी भाडेवरून एकीकडे प्रवासी हे त्रस्त झालेले असताना दुसरीकडे मात्र राजकारण हे काही संपत नाहीये। आता शिंदे गट आणि अजित पवार यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं राजकीय वर्तुळात कसं चित्र आहे? नक्कीच ऋतुजा, जर पाहिलं तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही जे पक्ष आहेत त्यातील नेत्यांमध्ये कुठेतरी विसंवाद असल्याचं चित्र जे आहे ते यातून समोर आलेलं आहे। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी दरवाढ आहे ती अजूनही लागू झालेली नाहीये। तर त्याच संदर्भात परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक असं सांगतायत की ही जी दरवाढ आहे ती लागू झालेली आहे आणि प्राधिकरणानं कुठेतरी मलाही ही माहित नव्हतं की कुठेतरी ही जी दरवाढ आहे ती लागू केलेली आहे, त्या संदर्भातील निर्णय घेतलेला आहे असं प्रताप सरनाईकांनी धाराशिव इथं सांगितलेलं आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि इथं आलेले असताना त्यांच्याकडून कुठेतरी काल जेव्हा त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आता सांगितलेलं आहे की हा जो दरवाढीचा निर्णय आहे तो ज्यावेळी घेतला गेला त्यावेळी त्यांना देखील या संदर्भातील कुठलीही कल्पना नव्हती। मात्र दरवाढ जी आहे ती एकीकडे लागू झालेली असताना दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच माहित नाहीये की ही दरवाढ लागू झालेली आहे। यातून सरळ सरळ महायुतीतील जे काही हे दोन्ही नेते आहेत त्यांच्यातील विसंवाद जो आहे तो कुठेतरी समोर आलेला आहे असं म्हणता येईल ऋतुजा। निश्चित, आणि त्यामुळे माहितीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। ओंकार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।